नंबर 1 चा मुद्दा क्लिअर झाला, पोलीस कस्टडी. नंबर 2 चा मुद्दा आहे न्यायालयीन कोठडी. आता पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी, मग हे काय आहे? पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कोठडी. न्यायालयीन कोठडी म्हणजे ज्युडिशियल कस्टडी. ज्युडिशियल कस्टडीमध्ये जेव्हा कोर्टाला वाटतं की नाही, हे गुन्ह्याच्या तपासासाठी आता या आरोपीची आवश्यकता नाही, झालेला तपास पुरेसा आहे, इतके दिलेले दिवस पुरेसे आहेत, झालेल्या सर्व गोष्टी ज्या सादर केल्या गेल्या आहेत पोलिसांकरवी या बरोबर आहेत, आरोपीला पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही. अशा वेळी न्यायालय म्हणजेच कोर्ट त्याला ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवतं. मग ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवतं म्हणजे काय? तर कोर्टाच्या देखरेखीखाली, यालाच न्यायालयीन कोठडी म्हणतात. तेथे पोलीस त्याची विचारपूस करू शकत नाहीत. पोलिसांना विचारपूस करायची असेल भविष्यामध्ये सुद्धा तर त्यांना कोर्टात जावं लागतं, कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, परंतु ते परस्पर जेलमध्ये जाऊन आरोपीची चौकशी करू शकत नाहीत. म्हणजे समजून घ्या, ही आहे ज्युडिशियल कस्टडी, न्यायालयीन कोठडी.